यंगस्टार मित्रमंडळ कणकवली आयोजित यंगस्टारचं की 2024 17 महासंग्राम जी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहताय. उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पोर्ट्सच्या माध्यमातून आमच्यासोबत जे प्रेक्षक देखील जोडले जात आहेत. शिवमुद्रा कोल्हापूर संघ प्रतिनिधी मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रमांक 8 यावेळेस देखील पाहायला मिळतो रेडर आहे रेड बोर्डच्या वरती. या ठिकाणी सन्माननीय सुयोग मानगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न होऊया. यंगस्टार कबड्डीपटू सुयोग मानगावकर आपल्याला विनंती आहे. शिवमुद्रा कोल्हापूर पंचकेवीशी संपर्क साधा संघ प्रतिनिधी शिवमुद्रा कोल्हापूर. क्रमांक 11 यावेळेस पाहायला मिळतो रेडर रेड बोर्डच्या वरती. विठ्ठल क्रीडा मंडळ ठाणे विपक्ष यंगस्टार कणकवली या दोन संघ दरम्यान सामना पाहायला मिळतो मैदानावरती. निश्चितच 1-0 अशी गुणसंख्या पाहायला मिळेल. गुणसंख्येचं गाठं फोडलं जातं. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न. जर्सी क्रमांक 1-1 करायचा बदल होईल. अभिषेक चव्हाण येतोय करायसाठी. 4 नंबरचा खेळाडू कृषी विद्यापीठ संघाचा खेळाडू. डाव्या बाजूला महिलांसाठी गॅलरी रिक्त सोडा थोडीशी आणि उजव्या साईड थोडं तिकडे सरकून घ्या. उजव्या बाजूला महिलांसाठी गॅलरी आहे. आमच्या महिला भगिनींसाठी जरा जागा करून दे. प्रत्युत्तर दाखल नाही. 1 नंबरचा खेळाडू ठाणे संघाचा ठाणे जिल्ह्यामधील हा युवा खेळाडू बँक ऑफ बडोदाचा हा खेळाडू ठाणे जिल्ह्याचा युवा खेळाडू म्हणून नावलौकिक पात्र असलेला चिन्मय. 1 नंबर चांगली तराई या ठिकाणी पाहायला मिळते. चप्पल तराई या ठिकाणी पाहायला मिळते. एक गुड मात्र नक्कीच नाही. युवा खेळाडू चिन्मय चांगला पाहायला पाहिजे मैदानावरती ठाणे संघाचा विठ्ठल क्रीडा मंडळ ठाणे. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यंगस्टार कणकवली पुन्हा एकदा समित गावडे ज्याच्यावर मदार यंगस्टार संघाची. समित गावडे नक्कीच रसिकांची मन जिंकणारा हा समित. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा 11 नंबरचा खेळाडू अक्षय. अक्षयची पकड दुप्पट नौका पाहावं लागेल. अक्षय या ठिकाणी थांबावं लागते. अक्षयला
ठाणे जिल्ह्याचा न्यू इंडिया इन्शुरन्स संघाचा खेळाडू व्यावसायिक खेळाडू अक्षय प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा श्रीवल्लभ पाटील. चांगली कामगिरी पाहायला मिळते श्री विठ्ठल क्रीडा मंडळ ठाणे यांच्याकडून. वारंवार लढाईसाठी जावं लागते. याचाच 1 नंबर 10 हा ठाणे जिल्ह्याचा लाडका चिन्मय 1 नंबरचा खेळ. आता पुन्हा एकदा सपोर्ट टॅकल ऑफजिनस खेळाडू मैदानामध्ये यक्षस्टार संघाचे गुणफलक आपल्या समोर 8-4-4-8. या चिन्मय एखादा गुण आणतो का की सपोर्ट टॅकल होतं पाहावं लागेल. येणारी वेळ आणि येणारी काय ठरवेल, काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. यंगस्टार चषक 2024 चा हा संग्राम नवे नवे तर हा महासंग्राम नाही धोका पत्करत नाही सुखरूप आपल्या मैदानामध्ये परत प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा यंगस्टार संघाचा 6 नंबरचा खेळ 2-2-1-2. योगेश 6 नंबरचा खेळाडू यंगस्टार संघाचा. पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न. शांत आणि संयमी लढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काही धोका पत्करत नाही. पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये परत प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चिन्मय. चांगली लढाई आपल्याला चिन्मयची पाहायला मिळेल. चपळ लढाई पाहायला मिळते चिन्मयची. वारंवार चांगली लढाई पाहायला मिळते. युवा खेळाडू मानला जातोय चिन्मय. चिन्मय गुरव कामगिरी पत्ते करतोय. 2 गुण या ठिकाणी मिळवतोय. चांगली कामगिरी पाहायला मिळते चिन्मय गुरव करून श्री विठ्ठल क्रीडा मंडळ ठाणे. हा खेळाडूची स्थिती नाही तपासा नक्कीच वाढेल. शेवटचा खेळाडू बाकी असेल मैदानामध्ये बोनस पॉइंट तर वेळ एक्स्ट्रा प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा 11 नंबरचा हा खेळाडू. जसे बघा 11 चढाईपट्टू पाडला पाहिजे. रेडर रेड बोलच्या वरती फुल ऑन डिफेन्स ऑल आउट संख्या पुन्हा एकदा ऑडिट होतोय. 12-5 5-12 अशी गुणसंख्या मैदानावरती पाहायला मिळेल. निश्चितच खेळाडू पाहायला मिळतो रेड बोर्डच्या वरती. जसे 11 चढाईपट्टू पाहायला मिळतोय. शेवटच्या 10 सेकंदांचा बझर या ठिकाणी वाजतोय. माघारी परत देखील इरादा असेल रेडरच्या माध्यमातून. रेडर त्या ठिकाणी माघारी परत एमटी रेडची होते. सांगण्याचा गुणसंख्या पुन्हा एकदा जायचं ते रेडर असेल पुन्हा एकदा प्रथमेश. त्यावेळेस पाहायला मिळतो रेडर रेड बोर्डच्या बबलू सावंत. आपल्याला विनंती राहील आपण व्यासपीठावर स्थानापन्न होऊया. सन्माननीय बबलू सावंत. जसे क्रमांक 8 प्रथमेश रेडर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डिफेन्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न. आता मात्र लेफ्ट कॉर्नर वरती त्या ठिकाणी पाहायला मिळतो. रेडिंग प्रदर्शन वरती माघारी परतणार देखील मिळाला असेल रेडरच्या माध्यमातून. माघारी परतो एफटी रेड पुन्हा एकदा यक्षस्टार कवडी संघाच्या माध्यमातून 7 गुणांची आघाडी आहे. आणि आघाडी कशा प्रकारे मोडत काढण्याचा प्रयत्न असेल यक्षस्टार कवडी संघाचा हे देखील पाहायला तेवढंच महत्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा रेडरच्या क्रमांक 1 पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हाय टच करण्याचा प्रयत्न निश्चितच बघावं लागेल. सुरेख खेळ पाहायला मिळतोय. एक चाणक्य रेडर त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. आणि चाणक्य रेडरच्या माध्यमातून पुन्हा एकदा 1 गुण आणि गुणसंख्या 13-5 5-13 अशी गुणसंख्या. तब्बल 8 गुणांची आघाडी विठ्ठल क्रीडा मंडळ ठाणे संघाची. निश्चितच पुन्हा एकदा रेडर सुनील गावडे पुन्हा एकदा 1 गुण यंगस्टार 44 संघाला 6-13-13-6 अशी गुणसंख्या पाहायला मिळेल. निश्चितच जस क्रमांक 11 रेडर रेड बोर्डच्या वरती बघावं लागेल. रेडरच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळ केला जाईल या रेड वरती. निश्चितच पुन्हा एकदा टोटच करण्याचा प्रयत्न पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतो. रेडरच्या माध्यमातून डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते. प्रेशर बनवला जातो डिफेन्स वरती. निश्चितच पुन्हा एकदा 30 सेकंदांचा अवधी हा समाप्तीच्या दिशेने. माघारी परत रेडर एमटी रेडचे होते सांगत. त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तरा दाखल शिवणी पाटील रेडर रेड बोर्डच्या वरती पाहायला मिळतो. विठ्ठल क्रीडा मंडळ ठाणे संघाच्या मैदानावरती 10 क्रमांक 10 यावेळेस पाहायला मिळतो. सन्माननीय राजश्री मानकर साई कृपा कन्स्ट्रक्शनचे मालक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होऊया. राजू शेठ मानकर आपल्याला विनंती राहील. यंगस्टार चषक 2024 मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होऊया. सन्माननीय राजू मानकर. पुन्हा एकदा रेडर क्रमांक 1 त्या ठिकाणी पाहायला मिळतो. रेडर रेड बोर्डच्या वरती बघावं लागेल.
असे बहारदार खेळ मागच्या चढाई त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता रेडरच्या माध्यमातून. या ठिकाणी देखील बिहार वर कोणती कमाल करण्याचा प्रयत्न असेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वपूर्ण असेल. बघावं लागेल. फुल ऑन डिफेन्स यश टार्गेट कवळी संघ डिजिटल डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते. त्यानंतर माघारी परतला जाते की इरादा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. माघारी परत सांगण्यात गेली जाते. त्यानंतर प्रत्युत्तरा दाखल प्रथमेश रेडर आहे रेडमोच्या वरती 6-13 गुणसंख्या पाहायला मिळेल. बोनसचा प्रयत्न पाहायला मिळतो. येणारे रेस सांगेल बोनस पॉईंट मिळेल किंवा नाही. निश्चितच निर्धारित 30 सेकंदांचा अवधी हा समाप्तीच्या दिशेने त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धारित शेवटच्या निश्चितच 10 सेकंदांचा बझर या ठिकाणी वाजतोय. त्यानंतर पुन्हा मात्र खायच्या बाजूला असलो त्या मात्र बघूचा लागला. पॉईंट जर घेऊन लागलो रेडर आग क्रिस घेऊची लागले रेडर आग समोरून लागण्याचा प्रयत्न डॅश मैदानावरती चिन्मयचो सक्सेसफुल डॅश बघू मिळालो. मैत्रो रेडर रेड बोल 4 2-2-3 मैदानात बघू मिळतले. निश्चितच काय करताय रेडवर हा मात्र बघूचा लागला. गुणसंख्या जर बघितली गेली तर 18-11-11-18 अशी गुणसंख्या. पॉइंट घेण्याचा प्रयत्न हेंटच बघू मिळालो. आणि निश्चितच बालवाडीचे का म्हटलं जातात डावली मारतो. डावली मारून पॉइंट घेतला जातात. रेड उडायचा वडाची रेड पंढरपूरची रेड खायच्या बाजून असतो त्या मात्र बघू चला लागला घेऊची लागली रेडर पॉइंट तर बघून देतो. समोरून हेंटच करण्याचा प्रयत्न कव्हरच्या खेळाडू 12-18 अशी गुणसंख्या मैदानात बघू मिळतली. निश्चितच काय करताय रेडवर रिस्क घेऊची लागली रेडर बोनसचा प्रयत्न देखील बघून मिळालो. हेंटचा प्रयत्न प्रथमेशवरती हेंटच आपल्या खेळासाठी हा अंतिम आणि तिसरा प्रोग्राम आहे. आपण आपले खेळाडू प्रदर्शित खेळाडूंना उपस्थित करायला तयारी करायची आहे. शेवटचे 5 मिनिटं दिली आणि आपण हा तिसरा प्रोग्राम आहे खेळण्यासाठी. या सामन्यावरील सामनाधिकारी आहेत सरपंच राजाराम हेसरे, पंच किरण नाईक, पंच दिलीप पेंडुरकर, गुणलेखक दशरथ पाटील, व्याधिकारी युवराज गावडे, कृषी तळे प्रशांत वारिक, सहाय्यक गुणलेखक चंद्रकांत नाईक, प्रशांत पवने. रेड बोर्ड 12-20 अशी गुणसंख्या मैदानात बघू मिळतात. तब्बल 8 गुणांची आघाडी अशा प्रकारे देखील. आणि पुन्हा एकदा मी क्रीडा रसिकांच्या आणि मान्यवरांच्या माहितीसाठी सांगते. 11 नंबरचा हा खेळाडू अक्षय न्यू इंडिया इन्शुरन्स संघाचा हा ठाणे जिल्ह्याचा खेळाडू आहे. व्यावसायिक खेळाडू आहे अक्षय. 11 नंबरचा हा खेळाडू. शेवटच्या 4 मिनिटांचा इशारा दिलो पंचांचा. शेवटची 4 मिनिटात तरी बाकी काय करू शकता
या 4 मिनिटातच करूचा लागतं नाही तर असा होऊ नको. अर्धोनिरात सरात गेलो आणि बाहेर माटा उभा घेतलो. सावंतवाडीच्या दादा बडगरांची कविता असा पावडर लायसर बाजार होऊ लागलो तसा होऊ नको. कळलोके करतो अजून शेवटच्या 4 मिनिटात करूचा लागतो. 12-20 अशी गुणसंख्या. जर्सी नंबर 10 चढाई पट्टू रेडर असा रेड बोर्डचा बघूचा लागला. काय करतो प्रयत्न नव्हता रेडरचं फुल निश्चितच अटेम्प्ट झालेली आपली गुन्हा ऐकता रेडर रेड मोर्चा बघू मिळतो. दशक्रमांक 11 चढाई पट्टू 2-2-2 4 डिफेन्स बघूचा लागला. तुम्ही मात्र टुपकी बघू मिळाली रेडरची आणि निश्चितच दोन गुण घेऊन रेडर माघारी परतलो. 2 गुणासह गुणसंख्या बघून मिळतात. 23-12-12-23 अशी गुणसंख्या बाहेर आल्या. क्रमांक 6 या ठिकाणी आमचे लाडके परम मित्र आमच्या मंडळाचे आश्रय जाते SBI कर्मचारी नरेंद्र सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. नरेंद्रजी आपल्याला विनंती राहील कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होऊया. यंगस्टर चषक 2024 मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा शेवटचा खेळाडू असा बाकी 24-12-12-24 अशी गुणसंख्या तब्बल 12 गुणांची आघाडी. ऐकण्याच्या क्षणी ही कम्बॅक बूम मेलो ठाणे संघाचा डिजिटलच लीड मेंटेन केली गेली आणि त्यानंतर 1+2 टीम पॉईंट ऑल आउट होता. पुन्हा एकदा 24-27-12 अशी गुणसंख्या मैदानावरती बूम मेलो. तुम्ही पकड करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्स समोर टॅकल शेवटच्या 2 मिनिटांचा इशारा पंचांचा येऊ. शेवटची 2 मिनिटं असतरी बाकी 28-12 अशी गुणसंख्या मैदानात बघू मिळतली. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चिन्मय 1 नंबरचा हा खेळाडू ठाणे जिल्ह्याचा हा युवा खेळाडू मातब्बर खेळाडू ज्याच्यावर मदार असते चपाचा राईपटू युवा खेळाडू ठाणे जिल्ह्याचा प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा प्रथमेश पेडणेकर यंगस्टर कारागिरा मंडळाचा खेळाडू ज्याच्यावर मदार होती सुपर रेड गेलेली तिथे ताकद होती तो प्रथमेश थांबतोय झेर बंद होतोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा हा चिन्मय ठाणे जिल्ह्याचा युवा खेळाडू बँक ऑफ बडोदा व्यावसायिक खेळाडू मानला जातो. ठाणे जिल्ह्यामधून श्री विठ्ठल क्रीडा मंडळ ठाणेचा हा खेळाडू शेवटचा एक पंच घोषित करतात. दोन्ही संघाने व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सुनील स्पोर्ट्स मुंबई शहर आणि श्री हनुमान सेवा ठाणे जरा चला मंडळाला सहकार्य करा. दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा. सुनील स्पोर्ट्स मुंबई शहर आणि श्री हनुमान सेवा ठाणे. चप्पल तदाही पाहिला नाही ते होती 5 नंबरचा खेळाडू श्री विठ्ठल क्रीडा मंडळ ठाणे. 2-1-2-5 सेट मध्ये दोन्ही संघाने जरा व्यासपीठाकडे या. दोन्ही संघांनी मैदानाकडे या. चला सुनील स्पोर्ट्स मुंबई शहर आणि श्री हनुमान सेवा ठाणे जरा मंडळाला सहकार्य करा. श्री हनुमान सेवा ठाणे नको